नमस्कार मित्रांनो. रात्रीच्या किर्र अंधारात जेव्हा संपूर्ण जग झोपलं असतं तेव्हा काही अशा शक्ती जाग्या होतात ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. असतात असे काही प्रवास जे मनुष्य कधीच विसरू शकत नाहीत, कारण त्या प्रवासात त्याला कधी कधी असे अनुभव येतात ज्याची कल्पना सुद्धा त्याने कधी केली नसते. आजची गोष्ट आहे अशाच एका भयंकर प्रवासाची. आजची गोष्ट आहे रघु नावाच्या माणसाची, ज्याने चुकून एका अशा प्रवासाला सुरुवात केली ज्या प्रवासाचा अंत कदाचित मृत्यू हाच होता. त्या प्रवासात त्याच्याबरोबर काय घडलं, त्याला काय भयंकर अनुभव आले, तो त्या प्रवासातून वाचला की तो प्रवास त्याचा शेवटचा ठरला, बघूयात. नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेचं नाव आहे NH-33 वर केलेला तो भयंकर प्रवास. नमस्कार मित्रांनो. माझं नाव रघु आहे आणि मी पुण्याचा राहणार आहे. आज माझं वय 65 वर्ष आहे. पण जेव्हा ही घटना माझ्यासोबत घडली होती तेव्हा मी तरुण होतो आणि सरकारी नोकरीमध्ये होतो. ही घटना बरीच जुनी आहे, पण आज सुद्धा त्या घटनेचं एक एक चित्र माझ्या मनात काही अशा प्रकारे कोरलं गेलंय की जे मी इच्छा असून सुद्धा पुसून टाकू शकत नाही. मित्रांनो, मला चांगलं आठवतं, तो जुलैचा महिना होता. त्यावेळेस सुट्टी टाकून मी माझ्या मित्राकडे सुट्टी घालवण्यासाठी गेलो होतो. माझा मित्र रांचीमध्ये राहायचा. खरं तर माझे 2 मित्र होते. एक रांचीमध्ये आणि एक जमशेदपूरला राहायला होता. दोन्ही गावं 3-3.5 तासांच्या अंतरावर असल्याने काही दिवस मी रांचीमध्ये तर काही जमशेदपूरला राहणाऱ्या मित्राकडे घालवणार होतो. ठरल्याप्रमाणे मी रांचीला पोचलो. तिथे आम्ही मजेत दिवस घालवले. तो शुक्रवारचा दिवस होता. रांचीमधून निघायचा दिवस होता. पण त्याच दिवशी आम्ही रांचीपासून तासाभराच्या अंतरावर असलेला एक धबधबा पाहण्यासाठी गेलो होतो. खरं तर दुपारपर्यंत आम्ही परत येण्याच्या हिशोबानेच निघालो होतो, पण आम्हाला येताना खूप जोराचा पाऊस लागला आणि त्यामुळे आम्हाला घरी पोचायला उशीर झाला. साधारण दुपारी 4ची बस पकडून जमशेदपूरला जायचा माझा विचार होता, पण आम्हाला घरी पोचायलाच उशीर झाल्याने मला 4ची बस घेता आली नाही. आम्ही संध्याकाळी 6 वाजता घरी पोचलो. आम्ही चिंब भिजलो होतो. तरीही कसंबसं आवरून मी बस स्थानकाला जाण्याची तयारी केली. पण माझ्या मित्राच्या आईवडिलांनी मला काहीतरी खाऊन मग जाण्याचा आग्रह केला. त्या खाण्यापिण्यात सुद्धा बराच वेळ गेला. खाऊन झाल्यावर मी निघतच होतो, पण इतक्यात माझ्या मित्राने सुद्धा माझ्यासोबत स्थानकापर्यंत येण्याचा आग्रह धरला. पण बाहेर प्रचंड पाऊस होता, त्यामुळे दुचाकीवर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी त्याला म्हटलं की मी इथून स्थानकापर्यंत रिक्षेने जातो. आपण आत्ताच भिजून आलो आहोत, त्यामुळे तू आता परत बाहेर पडू नकोस. मी त्याची गळाभेट घेतली आणि तेव्हा मला जाणवलं की त्याचं अंग खूपच तापलं होतं. मी त्याला आराम करायचा सल्ला दिला. सगळ्यांचा निरोप घेतला आणि रिक्षा पकडून बस स्थानकाकडे निघालो. काहीच वेळात मी स्थानकावर पोचलो. मी घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 8 वाजत आले होते. मी लगबगीनं तिकीट खिडकीपाशी गेलो आणि तिथे जमशेदपूरला जाणाऱ्या गाड्यांची चौकशी केली. पण मला असं कळालं की सर्व गाड्या फुल्ल आहेत. फक्त शेवटची 10:30 वाजायची बस एकदम मोकळी आहे. त्याला अजून एकही बुकिंग झालेलं नाहीये, त्यामुळे ती बस जाईल की नाही याची खात्री नाहीये. ते ऐकून मी निराश झालो आणि थोडा घाबरलो सुद्धा, कारण हळूहळू बस स्थानकावरील गर्दी कमी होऊ लागली होती. कारण सर्व लोक आपापल्या बसमध्ये जाऊन बसत होते. आता 10:30 वाजायच्या बसने जाण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. पण मिळालेल्या माहितीनुसार ती बस देखील जाईल की नाही याची शाश्वती नव्हती. मनात एक क्षण विचार आला होता की मित्राच्या घरी परत जावं. मी घड्याळात पाहिलं तर ह्या सर्व गडबडीत 9 वाजून गेले होते. पण नंतर असा विचार मनात आला की कदाचित त्याच्या घरचे झोपले असतील. अजून उगाच त्यांना कशाला त्रास. 1.5 तास तर स्थानकावर काढायचा आहे. पण 10:30ची बसच निघाली नाही तर मग काय करायचं याचं उत्तर मला मिळत नव्हतं. बघू पुढचं पुढे.
10:30च्या बसने जाणारे प्रवासी कदाचित येतीलच, असेच बरेच सारे विचार करून मी बसची वाट पाहत स्थानकावरच थांबलो. बाहेर पाऊस धो धो कोसळतच होता. त्याचा आवाज कानठळ्या बसवणारा होता. काही वेळ मी तसाच बसून राहिलो आणि माझा डोळा लागला. काही वेळ गेला आणि अचानक मला जाग आली. मी दचकून डोळे उघडले. पाहतो तर सर्वत्र सामसूम झाली होती. बस स्थानकावर एक सुद्धा माणूस दिसून येत नव्हता. मी घड्याळात नजर टाकली आणि मला धक्काच बसला. रात्रीचे 11 वाजत आले होते. मी घाबरून आजूबाजूला बघितलं तर बस स्थानकावर असणारे कर्मचारीसुद्धा कुठेच दिसत नव्हते. कदाचित 10:30ची बस कॅन्सल झाली असावी म्हणून ते सुद्धा निघून गेले असावेत, असा विचार माझ्या डोक्यात आला. तसेही त्यांच्या कामाची वेळ ही शेवटची बस सुटेपर्यंतच असायची. त्यानंतर त्यांची कामाची वेळ संपायचीच. मी आजूबाजूला बस स्थानकाच्या आसपास नजर टाकली. तेव्हा मला बस स्थानकापासून किंचित दूर थांबलेली एक बस दिसली. त्याचे हेडलाईट्स सुरू होते. त्याच्यावर पाटीसुद्धा लिहिली होती जमशेदपूर, पण लांबून ती कुठली तरी वेगळीच बस वाटत होती. मी पावसात भिजत भिजत धावतच त्या बसपाशी गेलो. मी विचार केला की त्यात कोणीतरी असेलच. तिकडे जाऊन त्याला विचारू की ही बस इथून जाणार आहे की इथेच थांबणार आहे. पाऊस पडत असल्यामुळे मी झटकन बसच्या आत शिरलो. पण तेव्हा मी पाहिलं की आत कोणीच नव्हतं. बस बंदच होती, पण फक्त त्याचे हेडलाईट्स सुरू होते आणि आत मी एकटाच होतो. बाकीच्या सर्व सीट्स रिकाम्या होत्या. हीच गोष्ट मला थोडी विचित्र वाटली, पण मी पावसामुळे थोडा वेळ तिथेच बसून राहिलो. मी माझी बॅग घेऊन बसच्या अगदी शेवटच्या सीटवर जाऊन बसलो. जेव्हा मी बसमधून बाहेर नजर टाकली तेव्हा मला फक्त रिकामं स्थानक आणि धो धो कोसळणारा पाऊस इतकंच दिसत होतं. मला एकट्याला अशा प्रकारे रिकाम्या बसमध्ये बसून राहणं ठीक तर वाटत नव्हतं, पण माझी मजबुरी होती. कारण पावसाचा जोर आता वाढला होता. त्यामुळे मी आत बसून फक्त कोणीतरी येण्याची वाट पाहत तिथेच बसून राहिलो. बराच वेळ होऊन गेला होता, पण अजूनपर्यंत बसमध्ये कोणीच आलं नव्हतं. त्या बसमध्ये मी एकटाच पॅसेंजर होतो. वाट पाहता पाहता आता मला तिथे विचित्र वाटू लागलं होतं. मी घड्याळात वेळ पाहिली तर आता रात्रीचे 12 वाजायला अवघी काही मिनिटंच बाकी होती. दूर दूरपर्यंत पावसाचा सोडला तर दुसरा कोणताही आवाज नव्हता आणि या गोष्टीमुळे आता मला थोडीफार भीतीची जाणीवही होऊ लागली होती. मला त्या बसमध्ये अचानक भीती वाटू लागली होती. मी विचार केला की बसमधून उतरून पुन्हा स्थानकावरच जावं, कारण आत बसमध्ये खूप अंधार होता. त्यात मला आत थोडं कोंडल्यासारखं वाटत होतं. मी त्या बसमधून उतरून पुन्हा स्थानकावर जाण्याचा विचार करतच होतो की तितक्यात एक कंडक्टर बसच्या आत चढला. तो कंडक्टरच असावा, कारण त्याच्याकडे तिकिटांची पेटी होती. कंडक्टरला बसमध्ये आलेलं पाहून मला थोडा दिलासा मिळाला. तो कंडक्टर आत येताच अगदी पहिल्याच सीटवर बसला. तो कदाचित ड्रायव्हर आणि कोणी पॅसेंजर्स येण्याची वाट पाहत होता, पण खरं तर शेवटच्या बसची वेळ निघून गेली होती. मी कधी बसच्या बाहेर तर कधी त्या कंडक्टरकडे पाहत होतो आणि पायांचा आवाज करून त्याचं लक्ष माझ्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण एवढ्या वेळात त्याने एकदाही माझ्याकडे वळून पाहिलं नव्हतं आणि तो माझ्याशी काही बोललासुद्धा नव्हता. त्यामुळे मग काही वेळाने मी स्वतःच उठून कंडक्टरजवळ गेलो आणि मी त्या कंडक्टरला विचारलं, काका, ही जमशेदपूरला जाणारी बस आहे का? पण त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. तो फक्त मान खाली घालून बसला होता. मला ते थोडं विचित्रच वाटलं. मी पुन्हा त्याला विचारलं, काका, ही बस इथून जमशेदपूरला जायला निघणार आहे का? पण तरीही त्याने ना माझ्याकडे पाहिलं ना माझ्या बोलण्याचं काही उत्तर दिलं. मी पुन्हा एकदा दोनदा त्याला तोच प्रश्न विचारला, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. मला आता खरंच विचित्र वाटू लागलं होतं आणि खूप भीती वाटू लागली होती. तेव्हा मी विचार केला की या बसमधून उतरणंच योग्य ठरेल आणि तितक्यात त्याने एका थंड आवाजात मला उत्तर दिलं, या बसमध्ये चढणारे प्रवासी आपल्या ठिकाणाला पोचल्यावरच खाली उतरू शकतात. मी कंडक्टरच्या या वागण्यानं आणखीनच विचारात पडलो.
की त्याला माझ्या मनातले विचार कसे कळाले की मी बसमधून खाली उतरणार आहे. पण त्याने माझ्याशी संवाद साधला होता म्हणून थोडंफार का होईना मला थोडं बरं वाटलं. पण तो कोणत्या ठिकाणाबद्दल बोलत होता हे मला समजलं नव्हतं. पण तरीही मी बसमधून उतरण्याचा निर्णय घेतला. मी बसमधून खाली उतरण्यासाठी बॅग घ्यायला मागे गेलोच होतो की इतक्यात काही पॅसेंजर्स भराभरा बसमध्ये चढले. ते पाहून मला हायसं वाटलं. ते आत आल्यानंतर मी पुन्हा माझ्या जागेवरच थांबलो. विचार केला की आता पॅसेंजर्स येत आहेत म्हणजे बस निघणारच असेल, आता कशाला मी खाली उतरू, असा विचार करून मी परत माझ्या सीटवर जाऊन बसलो. हळूहळू आणखीही काही लोक बसमध्ये दाखल झाले आणि पाहता पाहता पुढच्या 5 मिनिटात पूर्ण बस एकदम खचाखच भरली. फक्त पुढील 2-4 सीट्स रिकाम्या होत्या. आता मी खूप खुश होतो कारण माझ्या सोबतीला आता बरेच जण होते. पण मला माझ्या जमशेदपूरला राहणाऱ्या मित्राची काळजी वाटत होती कारण मला इतका उशीर होणार आहे हे मी त्याला सांगितलंच नव्हतं. जशी बस भरली तसे लगेचच बस तिथून निघाली. संथ गतीने बस धावू लागली. पण काही वेळानंतर मला असं लक्षात आलं की कंडक्टर कोणाचंच तिकीट काढत नाहीये. तो आधीसारखाच आपल्या जागेवर शांत बसून होता आणि तो तसाच मान खाली घालून बसून होता. पूर्ण बसमध्ये शांतता होती. ही गोष्ट खूप विचित्र होती कारण जर बसमध्ये इतके सारे लोक होते तर थोडा तरी आवाज असायलाच हवा होता. पण इथे तर कोणीही एकमेकांशी बोलतसुद्धा नव्हतं. सर्व पॅसेंजर्स गुपचूप एखाद्या पुतळ्यासारखे आपल्या सीटवर खाली मान घालून बसले होते. इतके लोक बसमध्ये असूनही बसमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. बस अजूनही संथ गतीने चालली होती. माझ्या बाजूला जो माणूस बसला होता त्याला हात लावत मी विचारलं, दादा तुम्हाला कुठे जायचंय? तेव्हा त्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. त्यानेही मला काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त एकदम सरळ बसून राहिला. मी त्याला पुन्हा विचारलं पण यावेळेससुद्धा त्याचं काहीच उत्तर आलं नाही. पण जेव्हा मी त्याला तोच प्रश्न तिसऱ्यांदा विचारला तेव्हा बसमध्ये एक विचित्र हालचाल सुरू झाली. सर्व पॅसेंजर्स आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे रागाने बघू लागले होते. या प्रकाराने मी खूप घाबरलो. मग मात्र मी माझ्या सीटवर तसाच बसून राहिलो. बस आपल्या गतीने चालतच होती. काही किलोमीटर पुढे गेल्यावर बस एके ठिकाणी अचानक थांबली. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बस भर जंगलात थांबली होती. आता पुढे काय होणार होतं काहीच माहीत नव्हतं. मी विचारात पडलो की ही बस इथे का थांबली? इथे आसपास जंगलाशिवाय काहीच नाहीये. मला त्या बसमध्ये बसलेल्या लोकांवर आता संशय येऊ लागला होता. नक्कीच या बसमध्ये काहीतरी गडबड आहे. आपण कुठल्या तरी भयंकर संकटात सापडल्याची जाणीव मला होऊ लागली होती. बसमधील त्या सर्व लोकांकडे पाहून असं वाटत होतं की जणू या बसमध्ये मुर्देच प्रवास करत आहेत. ना कोणाच्या कसल्या हालचाली, ना कोणाचा कसला आवाज. म्हणूनच या सर्वांचं वागणं विचित्र आहे असे विचार माझ्या डोक्यात सुरू असतानाच 2 लोक त्या बसमध्ये चढले. एक खूपच लांब आणि बारीक माणूस होता आणि त्याच्यासोबत एक स्त्री होती. त्या दोघांना अशा प्रकारे आत येताना पाहून मी भीतीपोटी जागेवरच गोठून गेलो होतो कारण त्यांचे चेहरे खूप विचित्र होते. ते दोघं बसमध्ये बसलेल्या लोकांचा वास घेत होते. का कोण जाणे, पण अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला आणि मी सुद्धा त्या लोकांसारखंच खाली मान घालून काहीही हालचाल न करता तसाच बसून राहिलो. आता माझा विश्वास बसला होता की बसमध्ये बसलेला एकही माणूस जिवंत नाहीये. ही सर्व माणसं मृत आहेत. इकडे मध्येच बसमध्ये चढलेल्या त्या दोघांनी बसमधील ड्रायव्हरच्या शरीराचा वास घेतला आणि मग प्रत्येकाचा वास घेत घेत ते पुढे पुढे सरकत होते. मला तर काहीच समजत नव्हतं की ते असं का करतायत. यांचा उद्देश काय असेल? कदाचित ते दोघे जिवंत आणि मृत माणसांमधील फरक जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. बसमधील लोक आपल्या पापण्यासुद्धा हलवत नव्हते. ती सर्वच्या सर्व लोक एखाद्या दगडासारखं फक्त बसून होते. मी सुद्धा एकदम शांत आणि स्थिर झालो होतो. तो मध्येच बसमध्ये चढलेला माणूस दिसायला अगदी एखाद्या भयंकर प्रेत आत्म्यासारखा वाटत होता.
तो पुढे पुढे माझ्या दिशेने येतच होता, पण कसे कोण जाणे, सुदैवाने तो माझ्यापर्यंत येण्यापूर्वीच परत गेला. अचानक बसच्या खालून काहीतरी आवाज आला. तसे ते दोघे मध्येच खाली उतरले. मी देवाचे आभार मानले, कारण कदाचित मी वाचलो होतो. मी तसाच घाबरून त्या सीटवर बसून राहिलो. मला काहीच समजत नव्हतं की ही बस नक्कीच चालली तरी कुठे, कारण तो रस्ता काहीतरी वेगळाच होता. काही वेळ गेला आणि बसमधील सर्व प्रवासी अचानक गुरगुरू लागले. ते वेगवेगळे विचित्र आवाज काढू लागले. ते आवाज इतके भयानक होते की मी शब्दात सांगू शकत नाही. ते आवाज असे होते जणू कोणाचा तरी मृत्यू झाला असावा आणि ते सर्व लोक मृत्यूचा शोक करत रडत असावेत. या भयंकर प्रकाराने मी आणखीनच घाबरून गेलो होतो. मी घामाघूम झालो होतो. पण इतक्यात एक आवाज ऐकू आला आणि बस काही सेकंद थांबली आणि तो आवाज ऐकल्यानंतर सर्व पॅसेंजर्स एकदम शांत झाले. काहीच क्षणात बस पुन्हा चालू लागली आणि आता वेगाने धावू लागली. मी आतून खूप घाबरलो होतो. असं वाटत होतं की हा प्रवास आता कधीच संपणार नाही. हा प्रवास कदाचित माझ्या मृत्यूनंतरच संपेल. या संकटातून स्वतःची सुटका कशी करून घेता येईल याचा मी सतत विचार करत होतो. हे सगळं काही खूपच भीतीदायक होतं. मी खिडकीतून हळूच बाहेर डोकावून पाहिलं आणि जेव्हा मी बाहेर पाहिलं तेव्हा मला दिसलं की पुढे एका चौकात एक तीव्र वळण आहे. ते वळण पाहून माझ्या मनात एक आशा निर्माण झाली, कारण त्या वळणावर बसचा वेग कमी करावा लागणार होता. आणि मग मी सुद्धा माझं मन पक्क केलं. मी ठरवलं की काहीही झालं तरी बस त्या वळणाजवळ येताच, बसचा वेग कमी होताच मी बसमधून खाली उडी मारणारच, मग पुढे काहीही हो. आणि जशी बस वळणाजवळ पोचली तशी मी खिडकीतून माझी बॅग खाली फेकून दिली आणि वेगाने धावत दरवाजाच्या दिशेनं गेलो. मी दरवाजा उघडून त्या वळणावर उडी मारण्यासाठी तयारच होतो, पण तितक्यात कंडक्टरने माझा हात पकडला. मी माझा हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करू लागलो, तडफडू लागलो, पण त्याच्या ताकदीपुढे माझा हात मी सोडवू शकत नव्हतो. मी कसा तरी दुसऱ्या हाताने दरवाजा उघडला आणि स्वतःला खाली झोकून दिलं. आणि जसा मी दरवाजा उघडला तसा माझा हात त्याच्या हातातून सुटला आणि मी खाली रस्त्याच्या कडेला पडलो. मला काहीच झालं नव्हतं. मी एकदम ठीक होतो. मी स्वतःला सावरून उठून उभा राहिलो आणि त्या बसवर नजर टाकली. ती बस एका क्षणासाठीही तिथे थांबली नाही. ती वेगाने पुढे निघून गेली. मला भीती याच गोष्टीची होती की जर का बस थांबली आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला तर माझं वाचणं अशक्य होतं. पण ती बस न थांबता पुढे निघून गेली होती. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. मला थोड्या जखमा तर झाल्या होत्या, पण सुदैवाने मी जिवंत वाचलो होतो. काही क्षणातच ती बस रस्त्यावरून कुठे गायब झाली काहीच कळालं नाही. मी स्वतःला सावरलं. घड्याळात वेळ पाहिली तर पहाटेचे साधारण 3:30 वाजत आले होते. मला समोर एक पूल दिसत होता आणि त्यापुढे थोडी वस्ती दिसत होती. मी माझी बॅग उचलली आणि कसाबसा धावतच मी तो पूल ओलांडला आणि त्या गावात पोचलो. त्या गावात पोचताच मला हनुमानाचं एक मंदिर दिसलं. मी तिथे गेलो. मला दिसलं की तिथे गाभाऱ्यात समई तेवत होती. मी मंदिरात गेलो आणि तिथेच बसून राहिलो. माझ्यासोबत घडलेल्या त्या भयंकर प्रकाराने मी मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या खूप थकलो होतो. मी तिथेच आडवा झालो आणि माझा डोळा लागला. सकाळी मी उठलो तेव्हा सकाळचे 6 वाजत आले होते. गावातील काही दूधवाले सायकलवरून ये जा करताना दिसू लागले होते. मी उठलो आणि तिथेच थांबलेल्या एका दूधवाल्याला मला जमशेदपूरला जाण्यासाठी बस कुठून मिळेल ते विचारलं. तसे त्याने गावातील बस स्थानकाबद्दल सांगितलं आणि तो निघून गेला. त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्या गावातील बस स्थानकावर गेलो आणि तिथून जमशेदपूरची बस पकडली. सकाळचं वातावरण होतं. बसमध्ये बराच गोंधळ सुरू होता. लोक मोठमोठ्याने गप्पा मारत होते. लहान मुलं रडत होती. ते दृश्य पाहून माझ्या जीवात जीव आला आणि मग त्या गावातून बस पकडून मी सुखरूप जमशेदपूरला पोचलो. मित्राच्या घरी पोचल्यावर त्याचा काळजीने भरलेला चेहरा मला दिसला. मी काल का पोहोचू शकलो नाही, माझ्याबरोबर काय काय घडलं हे सर्व सविस्तर मी त्याला सांगितलं.
ते सर्व ऐकून तो सुद्धा खूप घाबरला, कारण त्याच्या सुद्धा ऐकिवात असं कधीच काही आलं नव्हतं. काही दिवस तिकडे थांबून मी माझ्या घरी परतलो, पण मला आज सुद्धा या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत की ती कोणती बस होती, ते सर्व प्रवासी खरंच मृत होते का, मलाच ती बस दिसली होती का, आणि फक्त मलाच ती बस का दिसली, एक प्रकारे मला लागलेला हा चकवा होता का, हे सर्व प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.